केलाय आपण. तर आज तुम्हाला मी एक ट्रायंगल विषयी सांगणार आहे. 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री ह्या ट्रायंगल विषयी. बघा, हा एक ट्रायंगल आहे. हा 30 डिग्रीचा आहे, हा 60 डिग्रीचा आहे, हा 90 डिग्रीचा. ए बी सी. तर अँगल ए च्या समोरील साइड आहे बी सी. ए च्या समोरील साइड काय बी सी. 60 च्या समोरील साइड काय आहे ए बी. आणि हा जो आहे ए सी हा झाला हायपोटेनस. काय झाला तो हायपोटेनस. तर डायग्राम बघून मला सांगा, 30 अंशा कोनासमोरील बाजू अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री. सांगा अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री काय आहे. 30 अंशा कोनासमोरील बाजू. अरे क्लासमध्ये आहात ना तुम्ही. 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू सांगा. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री. काय सांगितलं गड्या. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री. 30 अंशा समोरील बाजू. सांग साई, राधिका, मयुरी सांगा. 30 अंशाच्या समोरील बाजू काय आहे. अरे कुणाला कळ ना एवढं सोपं. 30 अंशा कोनासमोरील बाजू काय आहे तर बीसी. बीसी. अरे हा, मला मेसेजेस येईना झाले. ओके मुलांनो, ओके, राईट राईट. BC सर. Opposite side of 30 degree is BC. चला opposite side of 60 degree सांगा. Opposite side of 60 degree. Opposite side of 60 degree काय आहे. अरे आकांक्षा 60 डिग्रीच्या समोरचं विचारतोय मी. 60 डिग्रीच्या समोरचा आता सांगा. 60 डिग्रीच्या समोरचं AB सर. ए बी. व्हेरी गुड. 60 डिग्रीच्या समोरची साइड काय आहे ए बी. तर बघा अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज ए बी. मला हायपोटेनस सांगा. हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे कर्ण. अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री, सॉरी अपोजिट साइड ऑफ 90 डिग्री म्हणजे हायपोटेनियस काय आहे या ठिकाणी. AC. हायपोटेनियस AC. एसी. एसी. व्हेरी गुड. जी तिरपी रेषा आहे तिला आपण हायपोटेनियस म्हणतो. हायपोटेनियस झाला मुलांनो एसी. एसी इज दी हायपोटेनियस. एसी काय आहे हायपोटेनियस आहे. मग आता थेरम काय सांगतो बघा. जी 30 डिग्रीच्या समोरची साइड आहे बीसी ही हाफ असते कशाच्या हायपोटेनियस. is opposite side of 30 degree is half of the hypotenuse. Number 2, 60 डिग्रीच्या समोरची साइड म्हणजे AB ही असते √3/2 of the hypotenuse. √3/2 of the hypotenuse. लक्षात आलं का. जी 30 डिग्रीच्या समोरची साइड आहे BC अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री ही काय असते अर्धी असते कशाच्या हायपोटेनियसच्या. आणि 60 डिग्रीच्या समोरची साइड ही √3/2 असते हायपोटेनियसच्या. कळाला का मुलांनो हे सांगा. आता ह्याच्यावर मी प्रॉब्लेम घेईन आणखी तुम्हाला थोडंसं क्लिअर होईल. सांगा मला थोडंफार लक्षात आलं का. ओके हो सर. चला आता मी प्रॉब्लेम घेतो. विचारा. फोर्थ प्रॉब्लेम. फाइंड
RP and PS using information given in triangle PSR. Speed 90 years. हे 6 दिले. तर मुलांनो याच्यात माहिती काय काय दिली बघा. अँगल एस जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. पी हा 30 डिग्रीचा आहे. तर अँगल आर किती डिग्री येईल सांगा. एस 90 चा आहे, पी 30 चा आहे. तर आर कितीचा येईल सांग राधिका. अँगल आर हा किती डिग्रीचा असेल. 60 अघाम सांगा. 60 डिग्री. आता हे कसं काढायचं लक्ष द्या. 60 डिग्री इन ट्रायंगल PSR अँगल P प्लस अँगल S प्लस अँगल R त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180. व्हेरी गुड. 180 P चं माप 30 आहे. S 90 आहे. अँगल R बरोबर 180. हे येणार 120. अँगल R बरोबर 180. अँगल R बरोबर 180 वजा 120 म्हणजे अँगल R आला मुलांनो 60 डिग्री. अँगल R किती आला 60 डिग्रीचा. ठीक आहे. अँगल R किती आलेला आहे 60 डिग्रीचा. आता दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा काय करता येईल. मला 30 अंशाच्या समोरची बाजू कोणती आहे बघा. 30 अंशाच्या समोरची बाजू आहे SR. 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू अर्धी असते. कशाच्या कर्णाच्या. कर्ण कोण आहे PR. इथे लिहिणार आपण ऑपोजिट साइड ऑफ 30 डिग्री. 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू 30 अंश आहे त्याच्या समोरील बाजू कोण आहे SR. हे हाफ असते PR. त्याच्यात माहिती टाकून देऊ आपण. SR किती म्हणून 6 1/2 PR. दोन भाग दिलेला गुणाकार म्हणजे साई दोन्ही 12. PR बरोबर 12 आलं. PR बरोबर किती आलं 12. आता मला PR तर काढलं. आता मला काढायचं PS. हे झालं 60 अंशाच्या कोनासमोरील बाजू SP. 60 अंशाच्या कोनासमोरील बाजू ही काय असते √3/2 कशाच्या हायपोटेन्यूज म्हणजे PR. इथे लिहायचं ऑपोजिट साइड ऑफ 60 डिग्री. बघा काय केलं 60 अंशाच्या समोरील बाजू SP ही असते √3/2 कशाच्या हायपोटेन्यूजच्या. SP कशाला तसं √3/2. PR ची लांबी किती आहे मुलांनो. PR ची 12 आहे. वेग बेसक 12. SP बरोबर 6√3. आल्या काय दोन्ही गोष्टी लक्षात सांगा मला. मुलांनो आलं का लक्षात. ओके बर मुलांनो आता मी सिलेबस कटलेला माझ्या लक्षात नाहीये. 2.1 मधलं काही कॅन्सल झाले का विशाल बेटा. आता रिपीट करणं करेल मी नंतर कधीतरी. सध्या YouTube ला रिपीट पहा. उशिरा जॉईन झाले वाटतं तुम्ही.
सांगा मुलांनो मला. ओके राधिका बेटा, मला सांगा ह्याच्यामध्ये 2.1 मध्ये काही कॅन्सल झालंय का? पायथागोरस मध्ये काही कॅन्सल झाले? काही नाही कॅन्सल झालं. ओके, म्हणजे आपण घ्यायला मोकळे. चौथा क्वेश्चन झाला. पाचवा ऍक्टिव्हिटी आहे ते नंतर सोडून अगोदर 6वा क्वेश्चन घेतो. क्वेश्चन नंबर 6. Find the side and perimeter of a square whose diagonal is 10 सेंटीमीटर. सर्वांना माहित आहे डायगोनल म्हणजे काय आहे? सर प्रॅक्टिस सेट 2.2 कट झालाय सिलेबस मधून. 2.1 तर नाही कट झाला ना, आपण 2.1 घेतोय. 2.1 घेतोय तो, तर 2.2 कट काय झालाय ना. म्हणजे या धड्या फक्त एकच एक्सरसाइज आहे का तुम्हाला? हे एक्सरसाइज संपली की हा धडा संपला. हो हो, आलं लक्षात. म्हणजे ह्या धड्यामध्ये तुम्हाला फक्त एकच एक्सरसाइज आहे, बाकी काही नाही. ओके, चला काय म्हणजे या दोन तीन दिवसात संपून जातो. लक्ष द्या, स्क्वेअर म्हणजे काय? ज्याच्या चारही बाजू समान असतात त्याला स्क्वेअर म्हणूया. म्हणजे ए बी सी डी, त्याच्या चारही बाजू समान आहेत तर याला एक्स एक्स ब्रेक करू. एक्स एक्स एक्स. आणि डायगोनल आहे एसी, आणि याची लांबी किती आहे? 10 सेंटीमीटर. तर मुलांनो, याच्यामध्ये समजा आपण लक्ष दिलं, हा 90 डिग्रीचा अँगल आहे. हा किती डिग्रीचा अँगल आहे? 90 डिग्रीचा. कारण स्क्वेअरचा प्रत्येक अँगल हा 90 डिग्री असतो. तर बघा त्याला कसं लिहिणार बघा. आणि लिहिणार क्वाड्रिलॅटरल ABCD इज स्क्वेअर. ABCD हा स्क्वेअर आहे. म्हणजे AB ची लेंथ, BC ची लेंथ, CD ची लेंथ आणि DA ची लेंथ सर्व लेंथ कशा आहेत? सेम. आणि हा गृहीत धरायचा x. काय गृहीत धरला आपण? x. आता इन ट्रायंगल ABC हा त्रिकोणामध्ये अँगल B किती अंशाचा आहे? 90 अंशाचा. हा 90 डिग्रीचा काय येतोय? कारण हा आहे अँगल ऑफ स्क्वेअर. हा आहे अँगल ऑफ स्क्वेअर. हा आहे अँगल ऑफ स्क्वेअर.
हा मुलांना बघा, सॉरी हा, आपल्याला एवढा प्रॉब्लेम झाला की संपवावं लागेल कारण बाहेर गाडी आली पोलिसांची. अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. मी क्लासवर लिहून घ्यायलो एवढा प्रॉब्लेम संपवतो. अँगल बी इज 90 डिग्री. तर पायथागोरस थेरमनुसार AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर AC चा वर्ग. पायथागोरस थेरम. AB चा वर्ग म्हणजे x चा वर्ग, BC चा वर्ग म्हणजे x चा वर्ग, AC म्हणजे 10. x वर्ग म्हणजे किती? 2x वर्ग. 10 चा वर्ग 100. x वर्ग बरोबर 100 भागिले किती? 2. म्हणजे हे आलं 50. x ची व्हॅल्यू येईल मुलांनो वर्गमुळात 50. x बरोबर याचे ते 25 दोन्ही 50. 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. ही झाली साईड. काय झाली मुलांनो? साईड. आता आपल्याला काढायची आहे पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय येणार आहे मुलांनो? ह्या सर्व बाजूंची बेरीज. म्हणजे x अधिक x अधिक x अधिक x म्हणजे किती x? 4x. 4 गुणिले x ची व्हॅल्यू 5 रूट 2. 4 पंचे 20 रूट 2 सेंटीमीटर. 20 रूट 2 सेंटीमीटर. ओके मुलांनो, मला आजच्या दिवस थोडं थांबावं लागेल कारण बाहेर गाडी आलेली आहे. आपण उद्या कंटिन्यू करू. मी क्लासवर येऊन घ्यायचं क्लास. ओके स्टुडंट. ओके बाय एव्हरीबडी. बाय एव्हरीबडी. मला मेसेज दिसणं झालेत विद्यार्थ्यांना तुमचे.